नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करियर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। येणारी आपली जी CDPOची एक्झाम आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि CDPO अंतर्गत इतर पोस्टसाठी, तर या एक्झामशी रिलेटेड काही सेशन आपण अपलोड केलेले आहेत। आपलं जे पहिलं सेशन होतं त्या पहिल्या सेशनमध्ये आपण प्रॉपर आपली बुक लिस्ट सांगितलेली आहे। जसं की मी तुम्हाला प्रत्येक सेशनमध्ये सांगितलेलं आहे की CDPOचा जो सिलेबस आहे ना तो खूप सिलेक्टेड असा भाग आहे। त्याच्यासाठी आपण इतर जर कंटेंट वाचत गेलो तर स्पेसिफिक त्यांनी जे दिलेलं आहे त्याच्यावरतीच क्वेश्चन असतात आणि सिलेबस कव्हर करण्यासाठी जी क्वालिटी बुक्स आहेत ते आपल्या पब्लिकेशनची इथं तुम्हाला शेअर केलेली आहेत। ऑफिशियल वेबसाईटवरती जावा, नुकतंच आपलं लॉन्च झालेलं CDPOचं पुस्तक तुम्हाला मिळून जाईल। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पुस्तकाची लिंक मिळेल। आपल्या ऑफिशियल वेबसाईट सोबतच Amazon फ्लिपकार्टवरती पण आपली पुस्तकं अवेलेबल आहेत आणि जर तुम्ही पुण्यात असाल तर केसागर बुक हाऊसला जाऊन तुम्ही पुस्तक परचेस करू शकता। ठीक आहे, तर सिलेबस जो आहे तो सिलेबस आपण डिस्कस केलेला आहे, बुक रिव्ह्यू पण सरांनी घेतला होता। तर आपल्या सिलेबस अंतर्गत माहिती तंत्रज्ञानाशी रिलेटेड सायबर क्राइम बद्दल तुम्हाला थोडेसे क्वेश्चन विचारले जातात। लक्षात घ्या, आत्ताच्या जेवढ्या काही एक्झाम आहेत बऱ्याच एक्झाममध्ये तुम्हाला सायबर क्राइम बद्दल क्वेश्चन विचारले जातात। कारण का, एक जागरूक नागरिक म्हणून आपल्याला हे सगळं माहीत असायला हवं। आपण तर पुढे भावी अधिकारी म्हणून जॉईन होणार आहोत। तर याच्यामध्ये संगणक टेक्नॉलॉजीचा इतर भाग तर पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेलाच आहे, काही सिलेक्टेड भाग इथं मी घेते। तर सायबर क्राइम म्हणजे काय, त्याचे प्रकार काय आहे, त्याच्याशी रिलेटेड जी काही इम्पॉर्टंट माहिती असेल, कायदे असतील, नियम असतील, हे सगळे आपल्याला इथं कव्हर करायचे आहेत कारण त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात। ठीक आहे, ओके। तर बघूया आपण सायबर क्राइम म्हणजे काय आहे। पुस्तकामध्ये खूप छान माहिती दिलेली आहे, पुस्तक परचेस करून तुम्ही सिलेबस कव्हर करू शकता। ठीक आहे, ओके। चला, म्हणजे डे टू डे लाईफमध्ये आपण न्यूजपेपर वगैरे वाचतो, पण स्पेसिफिक एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं आपल्याला त्याचे प्रकार वगैरे लक्षात ठेवणं गरजेचं असतं। ठीक आहे, ओके। तर पहिल्यांदा तर आपण बघूया की सायबर गुन्हे काय आहेत। ओके, सायबर गुन्हे काय आहेत लक्षात घ्या। संगणक प्रत्येक जण वापरतोय आता, बरोबर। स्कूल टाइम पासून संगणक शिकवलं जात आहे आणि इंटरनेटचे वापर आता आपण बघतो की आपल्या भारतामध्ये खूप जास्त संख्या वाढलेली आहे इंटरनेट वापरणाऱ्यांची। तर संगणक आणि नेटवर्कशी संबंधित खूप मोठं तंत्रज्ञान वाढलंय, बरोबर। याचे फायदे पण खूप जास्त आहेत। आता आपण शिकतोय, बरोबर, लक्षात आलं। जर हे संगणक इंटरनेट नसतं तर आपल्याला पॉसिबल झालं असतं का इतकं चांगलं कंटेंट मिळणं? नाही, बरोबर। याचे फायदे खूप आहेत, लक्षात घ्या। म्हणजे उपयोग जर आपण पाहिले तर अफाट उपयोग आहेत, बरोबर। पण त्या तंत्रज्ञानाची दुसरी बाजू सुद्धा माहीत असणं आपल्याला तितकीच गरजेचे आहे। लक्षात आलं की प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात, जिथं तुम्हाला फायदे पण आहे तिथं तुम्हाला थोडंसं सिक्युअर पण राहावं लागतं। तर हे जे आधुनिक तंत्रज्ञान आहे या तंत्रज्ञानाचा उपयोग वेगवेगळे गुन्हे करण्यासाठी सुद्धा करून घेतला जातो, लक्षात घ्या। ठीक आहे, तुम्हाला असं सांगितलं असेल की तुमच्या मोबाईलवरती अननोन लिंक वगैरे ओपन करू नका। ठीक आहे, बरोबर। तुमचे OTP असतील, तुमचं बँक अकाउंट डिटेल्स असतील, तुम्ही शेअर करू नका वगैरे वगैरे। तर याच्यामुळे काय झालेलं आहे माहिती आहे, तर माहिती तंत्रज्ञानामुळे गुन्ह्यांची संख्या जी आहे ना, या गुन्ह्यांच्या संख्येमध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते। लक्षात आलं, काय झालेलं आहे, माहिती तंत्रज्ञानामुळे गुन्ह्यांची जी संख्या आहे या गुन्ह्यांच्या संख्येमध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते आणि गुन्हेगारी वृत्तीची लोक नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून काय करतात, निरनिराळे गुन्हे करतात, बरोबर। ईमेल आपण वापरतो, सगळेजण वापरतात, बरोबर। ईमेल आणि वेबसाईट हे सगळ्यात जास्त प्रभावी माध्यम आहे। कारण का, जवळजवळ बरेच शिकलेली जी लोक आहेत सगळ्यांना ईमेल माहिती आहे, सगळ्यांना वेबसाईट माहिती आहे, म्हणजे तिथून गुन्हे जास्त प्रमाणात घडतात। लक्षात घ्या, तिथल्या लोकांना जास्त टार्गेट केलं जातं। तर जवळपास प्रत्येक कार्यालयात आणि व्यवसायामध्ये कर्मचाऱ्यांना इंटरनेट गरजेचंच आहे, बरोबर। डिजिटल झाले ना सगळं। मग या संपर्क साधनांमुळे काय झालेलं आहे, अनेक प्रकारची माहिती एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पाठवली जाते, बरोबर। आणि काही वेळेला ही जी माहिती आहे खूप जास्त महत्त्वाची असते, संवेदनशील असते, गोपनीय पण असू शकते। ठीक आहे, अशा संवेदनशील आणि गोपनीय माहितीचा उपयोग समाजात कशासाठी केला जातो,
असंतोष फैलवण्यासाठी केला जातो. घातपात कारवाया ज्या असतात ना त्याच्यासाठी केला जातो. बरोबर, लक्षात आलं. म्हणजे टेक्नॉलॉजी खूप चांगली आहे, फायदा पण खूप जास्त होतोय, पण वाईट प्रवृत्तीची लोक जी असतात ना ती याचा वापर गुन्ह्यासाठी करतात. लक्षात आलं, क्लिअर. सगळ्यात महत्त्वाचं साधन कोणतं? वेबसाईट आणि ईमेल. ओके, तर थोडक्यात काय म्हणजे आपण काय बघतोय? सायबर गुन्हे. तर सायबर गुन्हे याचा अर्थ काय आहे? संगणक आणि संगणक नेटवर्क यांचा वापर करून त्यांना लक्ष्य बनवून गुन्हेगारी किंवा अवैध कारवाया करणं. डेफिनेशनवरती क्वेश्चन विचारण्याचा ट्रेंड आहे, सो तुम्ही इथे लक्षात ठेवा की सायबर गुन्हे म्हणजे काय? संगणक आणि संगणक नेटवर्क यांचा वापर करायचा, त्यांना लक्ष्य बनवायचं आणि गुन्हेगारी किंवा अवैध कारवाया करायच्या. ठीक आहे, याच्यामध्ये माहितीची चोरी आहे, फसवणूक आहे, आर्थिक गुन्हे आहेत, मानहानी यांच्यासारख्या गुन्ह्यांचा समावेश होतो. कोणकोणत्या गुन्ह्याचा समावेश होतो? चोरी, फसवणूक, आर्थिक गुन्हे, मानहानी यांच्यासारख्या गुन्ह्यांचा समावेश होतो. ठीक आहे, क्रेडिट कार्ड मार्फत फसवणूक असेल, अश्लील साहित्याचा प्रचार असेल, हॅकिंग आहे, नेटवर्क किंवा संगणक उद्ध्वस्त करणे असेल, तर या गुन्ह्यांसाठी मुख्यतः कशाचा वापर केला जातो? आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. ठीक आहे, लक्षात आलं, क्लिअर. तर सायबर गुन्हे म्हणजे काय? संगणक आणि संगणक नेटवर्क यांचा वापर केला जातो, त्यांना लक्ष्य बनवलं जातं आणि गुन्हेगारी किंवा अवैध कारवाया इथं केल्या जातात. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, संगणक नेटवर्क व संगणक तंत्रज्ञान यांचा दहशतवादी सगळ्यात मोठा धोका कोणता आहे? हाच आहे. दहशतवादी कारवायांसाठी वापर करून घेतला जातो. सायबर गुन्ह्यामधले 46% अपराध जर आपण बघितले हे अश्लीलतेशी म्हणजे पॉर्नोग्राफीशी रिलेटेड असतात आहेत आणि अपराधी कोणत्या एजमधले आहेत? 18 ते 30 यंग एजमधले आहेत. लक्षात ठेवा. ओके, आणि जगभरामध्ये पोलीस यंत्रणा तर आहे की नाही? पोलीस यंत्रणा आहे, शासन आहे, यांनी सायबर गुन्हे ही एक डोकेदुखी बनली आहे त्यांच्यासाठी. म्हणजे टेक्नॉलॉजी वाढवली, फायदा पण झाला आहे, पण इकडं हे पण एक डोकेदुखी वाढलेली आहे. ओके, क्लिअर. शासन असेल, पोलीस विभाग असतील, गुप्तहेर खाते असेल, हे गुन्हे रोखण्यासाठी काय करतात? निरनिराळ्या योजना पण राबवत आहेत. शत्रू पक्षाकडून होणाऱ्या घातपाती कारवाया रोखण्यासाठी प्रत्येक, असं नाही की बाबा आपल्या भारतालाच, बऱ्याच सगळ्याच देशांना हे फेस करावं लागतं, कारण सगळ्याच देशामध्ये हे आपल्याला सायबर गुन्हे दिसून येतात. आपल्या भारताचं जे पोलीस खातं आहे, या पोलीस खात्यामध्ये या प्रकारच्या गुन्ह्यासाठी एक विशेष विभाग निर्माण केलेला दिसून येतो. लक्षात आलं, क्लिअर. कारण का? देशातील नागरिकांना सुरक्षित ठेवलं पाहिजे. आता या गुन्ह्याची नोंदणी, आता आपल्याला परीक्षेत काय विचारलं जातं की सायबर गुन्ह्यांची नोंदणी डॅश डॅश या कायद्याखाली केली जाते. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हे असेच कॉमन क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे, तर या गुन्ह्यांची जी नोंदणी आहे माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 या कायद्याखाली केली जाते. सायबर गुन्हे रोखण्यासाठी जनतेचं प्रबोधन करण्यावर पण भर दिला जातो. सांगितलं जातं की तुम्ही हे करू नका, तुम्ही अननोन वेबसाईटवरती जाऊ नका, तिथं तुमचं लॉग इन करू नका वगैरे वगैरे. ठीक आहे, देशामध्ये काही ठिकाणी सायबर क्राईम प्रयोगशाळा उभारण्यात आलेल्या आहेत. सायबर गुन्ह्यांचा तपास आणि त्याच्याबद्दलची माहिती प्रशिक्षण देण्यात येतं. कुठं? सायबर क्राईम प्रयोगशाळेमध्ये. ठीक आहे, लक्षात आलं. म्हणजे प्रत्येक देशाचं शासन जे आहे ते जागरूक आहे की असे सायबर गुन्हे आपल्या देशामध्ये घडू नयेत. ओके, नेक्स्ट आपण बघूया. तर सायबर गुन्ह्यांचे प्रकार जे आहेत ना, आयडेंटिटी थेफ्ट असेल, सोशल इंजिनिअरिंग आहे, मालवेअर अटॅक्स आहे, सायबर स्टॉकिंग आहे, फायनान्शियल फ्रॉड. फायनान्शियल फ्रॉड तर खूप जास्त दिसतात, लक्षात घ्या. ठीक आहे, तर हे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय? सायबर गुन्ह्यांचे प्रकार लक्षात घ्या. ठीक आहे, तर सायबर गुन्ह्यांच्या प्रकारामध्ये हे तुम्हाला इमेज तर मी दाखवलेलीच आहे. संगणक किंवा संगणकाचे जाळे किंवा प्रणाली यांच्यामध्ये अनधिकृतरित्या प्रवेश करून तिथली माहिती चोरणं, त्याच्यामध्ये फेरबदल करणं किंवा ती नष्ट करणं, याला काय म्हटलं जातं? हॅकिंग म्हटलं जातं. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सायबर गुन्ह्यामधला जो प्रकार आहे हॅकिंग, याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो की हॅकिंग म्हणजे काय. ठीक आहे, ओके. तर हॅकिंग म्हणजे
जी माहिती असते ना संगणकामध्ये, त्याच्यामध्ये अनधिकृतरित्या इल्लीगली प्रवेश केला जातो, सिक्युरिटी तोडली जाते, माहिती चोरली जाते, त्याच्यामध्ये फेरबदल केला जातो, नष्ट केला जातो, जी माहिती महत्त्वाची असते त्याला म्हटलं जातं हॅकिंग. ठीक आहे. हॅकिंग करण्यासाठी व्यक्ती स्वतःला असा प्रोग्राम लिहिते किंवा तयार प्रोग्रामचा उपयोग करते. हे तुम्हाला विचारणार नाहीत, इतकंच तुम्हाला विचारतील. काही वेळेला क्रेडिट कार्डची माहिती मिळवण्यासाठी, विशिष्ट बँक खात्यामध्ये पैसे वळते करून घेण्यासाठी, पैसे काढून घेण्यासाठी असं हॅकिंग केलं जातं. एक्झाम्पल दिले. तुम्हाला काय विचारतील, फक्त डेफिनेशन. ओके. कोणाचीही वेबसाईट बळजबरीने हॅक करणं, ती वेबसाईट आपल्या ताब्यात घेणं, हा पण हॅकिंगचा प्रकार आहे. याला वेब हायजॅकिंग असं म्हणतात. ठीक आहे. ईमेल ॲड्रेस हायजॅक केला जातो, अवैध कामांसाठी त्याचा उपयोग केला जातो. तर हे तुम्हाला हॅकिंगबद्दल एखादा पॉईंट विचारला जाऊ शकतो, जो सायबर गुन्ह्याचा एक प्रकार आहे. ठीक आहे. ओके. नेक्स्ट बघा, व्हायरस आणि वर्मचा हल्ला. एखादा संगणक किंवा संगणक प्रणाली आहे, त्याच्यामध्ये घुसून काय केला जातो, जे प्रोग्रॅम्स असतात ना, तर त्या प्रोग्रॅम्सवरती हल्ला केला जातो. ठीक आहे. स्वतःच्याच अनेक प्रती तयार करून सगळ्या प्रोग्रॅम्सला दूषित करणाऱ्या प्रोग्रॅमला काय म्हटलं जातं, व्हायरस. आपण ऐकतो की नाही की व्हायरस आलाय आपल्या कम्प्युटरमध्ये. एका संगणकातून दुसऱ्या संगणकात आपोआप पसरत जाणाऱ्या प्रोग्रामला काय म्हटलं जातं, वर्म. तर तुम्हाला व्हायरस आणि वर्म याच्यामधला डिफरन्स इथं लक्षात राहायला पाहिजे. ठीक आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. नेक्स्ट आहे सायबर स्टॉकिंग. अशा स्पेसिफिक संकल्पना असतात ना, याच्यावरती छोट्या छोट्या संकल्पना पण क्वेश्चन बनू शकतात. सायबर स्टॉकिंग म्हणजे काय बघा, इमेज दिसते, इमेजवरती फोकस करा, इंटरनेटचा वापर करायचा, त्रास देणं, धमक्या देणं, याला सायबर स्टॉकिंग असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, सायबर स्टॉकिंग. याच्यामध्ये ईमेलवरून धमक्या दिल्या जातात, बदनामी केली जाते, चीज वस्तूंची नासधूस केली जाते, अश्लील संदेश पाठवले जातात. या प्रकारांचा अवलंब केला जातो कशामध्ये, सायबर स्टॉकिंगमध्ये. ओके, क्लिअर. नेक्स्ट पुढचा प्रकार बघा सायबर गुन्ह्याचा, अवैध साहित्याची विक्री. याच्यामध्ये काय असतं माहिती का, याच्यामध्ये वेबसाईट, ईमेल, बुलेटिन याच्या माध्यमातून काय केलं जातं, मादक पदार्थ असतील, शस्त्रास्त्रे असतील, लैंगिक साधनं असतील ज्याच्यावरती बॅन असतं, राष्ट्रीय संपत्ती आहे, प्राणी असतील त्यांच्यावरती बॅन असतं, ह्याची विक्री केली जाते. बरोबर. इंटरनेटच्या माध्यमातून मादक पदार्थांच्या विक्रीचा धंदा मोठ्या प्रमाणावर चालतो, लक्षात घ्या. त्याच्यानंतर जुगार आहे, तर ऑनलाईन जुगार खेळण्याचं आमंत्रण देणाऱ्या अनेक वेबसाईट तुम्ही बघितल्या असतील. तसेच या साईट्समार्फत अवैध रीतीने मोठमोठ्या रकमांची देवघेव पण चालते. त्याच्यानंतर आर्थिक फसवणूक हा तर कॉमन प्रकार आहे. बँका आणि आर्थिक संस्था ज्या असतात ना, काय केलं जातं, त्यांची जी सिक्रेट गोपनीय माहिती आहे ती चोरली जाते, आर्थिक फसवणूक केली जाते, व्हायरस संगणकात सोडला जातो, नाव, पत्ता, क्रेडिट कार्ड ही माहिती मिळवली जाते, तुमच्या खात्यातील पैसे परस्पर काढून घेतले जातात. हा कशाचा प्रकार आहे, हा पण एक हॅकिंगचाच प्रकार आहे. ठीक आहे, लक्षात आलं, क्लिअर, समजलं. तर हे सोपं आहे, डे टू डे लाईफमध्ये आपण हे सगळं ऐकतो, पण स्पेसिफिक ह्याच्यावरती जर क्वेश्चन विचारला तर क्वेश्चन आपल्याला सॉल्व करता येत नाही. त्याच्यासाठी हे सगळं आपल्याला समजून घ्यावं लागतं. पुढचा पार्ट आपण कंटिन्यू करूया. ओके, आर्थिक फसवणूक झाल्यानंतर आपण नेक्स्ट मुद्दा इथं कव्हर करूया. नेक्स्ट मुद्दा आपला काय आहे बघा, सरकारी साईट्स ज्या असतात ना, फॉर एक्झाम्पल आपल्या ज्या बँका असतील किंवा सरकारच्या महत्त्वाच्या कुठल्या कंपन्या असतील, ठीक आहे, तर त्या ज्या साईट्स असतात ना, तर त्या साईट्सवरती जी माहिती असते ना, ती माहिती खूप जास्त महत्त्वाची असते. लक्षात घ्या, कधी कधी लष्करी माहिती जी असते ना, तर त्या लष्करी माहितीला सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो, हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. तर या सरकारच्या वेबसाईटवरील जी महत्त्वाची संवेदनशील माहिती असते ना, तर त्या माहितीमध्ये बदल करणे, घातपाती कृत्यांसाठी तिचा वापर करणे, याच्यासाठी सुद्धा काय केलं जातं, याच्यासाठी संगणकामध्ये आपले जे टेक्नॉलॉजीमध्ये विकास होत आहे ना, तर त्याचा वापर इथं करून घेतला जातो. ओके. नकली प्रमाणपत्र असेल, राष्ट्रीय चलन असेल, व्हिसा असेल, या प्रकारची कागदपत्र तयार करणे हा सुद्धा सायबर गुन्ह्याचाच एक प्रकार आहे. लक्षात ठेवा, राष्ट्रीय चलन, व्हिसा या प्रकारची नकली खूप जास्त बघा, हे जे असतं हे रॅकेट्स खूप मोठे असतात आणि हे सुद्धा सायबर गुन्ह्यामध्येच इन्क्लूड होतं. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर साहित्यिक चोरी आहे, पायरसी म्हटलं जातं याला. इंटरनेटवरून चित्र असेल, गाणी असतील, चित्रपट, पुस्तके, साहित्यिक कलाकृती, सॉफ्टवेअर्स, प्रोग्रॅम अनधिकृतरित्या आणि पैसे न भरता डाउनलोड करणे,
हे सुद्धा काय आहे, हे सुद्धा एक प्रकारे सायबर गुन्हाच आहे. हे इथं आपल्याला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, याच्यानंतर तुम्हाला एक्झाममध्ये छोटे छोटे क्वेश्चन असतात, जसं की संगणक व्हायरस. आपण काय करतो, आपण डे टू डे लाईफमध्ये ऐकतो की नाही, आपल्या फोनमध्ये व्हायरस आहे किंवा संगणकामध्ये व्हायरस गेला आहे, त्याच्यामुळे PC आपला, लॅपटॉप आपला स्लो झाला आहे, इथंपर्यंत आपल्याला माहीत असतं. पण हे व्हायरसचे प्रकार काय आहेत ते आपल्याला इथं अभ्यासायचे आहेत. बघा, संगणकामधील व्हायरस जो असतो ना, तो म्हणजे काय, डेफिनेशन तुम्हाला विचारलं जातं, इतर सॉफ्टवेअरप्रमाणेच मुद्दाम लिहिलेले प्रोग्रॅम्सच असतात. सेंटेन्स जे असतात ना, असे सेंटेन्स एक्झाममध्ये येऊ शकतात. लक्षात घ्या की संगणकातील व्हायरस म्हणजे इतर सॉफ्टवेअरप्रमाणे मुद्दाम लिहिलेले प्रोग्रॅम्सच असतात, मात्र ते संगणक बंद पाडण्याच्या किंवा त्यास नुकसान पोहोचवण्याच्या हेतूने लिहिलेले असतात. ठीक आहे, व्हायरसचे काही प्रकार जे असतात ना, तर ते प्रकार आपल्याला विचारले जाऊ शकतात. आता इथं तुम्हाला व्हायरस म्हणजे काय, प्रोग्रॅम्सच आहे, पण कसे, सॉफ्टवेअरप्रमाणे लिहिलेले. ठीक आहे, आता इथं आपल्याला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे, संगणक बंद पाडण्यासाठी याचा उपयोग केला जातो. ओके सॉरी, किंवा संगणकाला नुकसान पोहोचवण्याच्या हेतूने लिहिलेले असतात. व्हायरसचे प्रकार आहे, त्याच्यामध्ये ट्रोजन हॉर्स हा एक व्हायरसचा प्रकार आहे. हा व्हायरस जो आहे एखाद्या निरुपद्रवी भासणाऱ्या मार्गाने किंवा नावाने संगणकामध्ये प्रवेश करतो. ठीक आहे, ट्रोजन हॉर्स याचं नाव लक्षात ठेवा, निरुपद्रवी भासणाऱ्या मार्गाने. ठीक आहे, आणि संधी मिळताच काय करतो, नुकसान करू लागतो. काही विघातक कोड जे असतात ना, तर ते आपल्या संगणकापर्यंत आणून पोहोचवण्याचं काम कोण करतो, हा ट्रोजन हॉर्स करतो. ओके, त्याच्यानंतर आहे लॉजिक बॉम्ब. हा जो व्हायरस आहे ना, हा काय करतो, संगणकातील उपयुक्त प्रोग्रामसोबत किंवा ऑपरेटिंग सिस्टीमसोबत राहतो. लक्षात घ्या, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा संगणकाशी रिलेटेड हा जो भाग आहे विद्यार्थ्यांना अननेसेसरी वाटतो, पण 5 ते 7 मार्क, आता तुमचं जे काही वेटेज असेल, पहिला तर 5 मार्काला विचारले जायचे क्वेश्चन याच्यावरती येतात. लक्षात घ्या. ठीक आहे, योग्य वेळ येताच आपले कार्य सुरू करतो आणि विशिष्ट तारखेला विशिष्ट अंक येताच हा जो व्हायरस आहे, हा व्हायरस काय करतो, कार्यरत राहतो. ठीक आहे, याचं नाव काय आहे, लॉजिक बॉम्ब. ओके, त्याच्यानंतर आहे बॅकडोअर कंट्रोल प्रोग्रॅम. हा पण व्हायरसचाच प्रकार आहे. हा व्हायरस काय करतो माहिती का, तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, खालीलपैकी कोणता व्हायरस मुख्यतः इंटरनेटच्या माध्यमातून काम करतो. तर हा आहे बॅकडोअर कंट्रोल प्रोग्रॅम, इंटरनेटच्या माध्यमातून काम करतो. हा व्हायरस ईमेल सारख्या माध्यमातून संगणकात गुपचूप प्रवेश मिळवतो आणि संगणकातील माहिती नष्ट करतो किंवा जी अनावश्यक माहिती असते ना, तर त्या अनावश्यक माहितीला प्रवेश देतो. ठीक आहे, ओके, क्लिअर. आणि याच्याशिवाय जर आपण बघितलं तर इथं अँथ्रॅक्स आहे, मर्फी आहे, क्रीपर आहे, SQL आहे. बघा, ही जी नावं आहेत ना, सिम्पल एक्झाममध्ये ही सगळी नावं दिली जाऊ शकतात, किंवा अँथ्रॅक्स, मर्फी, क्रीपर, SQL, स्लॅमर सॉरी, कोड रेड असेल. तर हे काय आहेत असं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर हे काय आहेत, हे सगळे व्हायरस आहेत. आणि हे जर आपण वाचलं नाही तर आपल्याला एक्झाममध्ये लक्षात येतं का की ही व्हायरसचीच नावं आहेत, म्हणून नाही लक्षात येत. लक्षात ठेवा, त्याच्यामुळं तुम्हाला हे लक्षातच ठेवायचं आहे की हे काय आहेत, ही सगळी व्हायरसची नावं आहेत. ओके, क्लिअर, समजलं. तर एवढंच लक्षात ठेवा, जास्त काही आपल्याला याच्यामध्ये डीपमध्ये जायचं नाही. मग संगणक, आता हे जे व्हायरस असतात ना, आपण बोललो की सरकारी ज्या वेबसाईट्स वगैरे असतात ना, त्याला पण याचा धोका आहे, तर याचा बंदोबस्त करावा लागेल की नाही. मग याच्यासाठी अँटीव्हायरस प्रोग्राम, आपण म्हणतो की नाही, कम्प्युटरला अँटीव्हायरस टाकायचा आहे, ओके, वापर केला जातो. ज्याच्यामध्ये आपण बघतो की क्विक हिल आहे, सगळ्यात फेमस आहे, नॉर्टन आहे, मेकॅफी आहे, अँटी स्पायवेअर आहे. हे काही प्रोग्राम आहे ज्याला आपण अँटीव्हायरस असं म्हणतो. ठीक आहे, हे पण लक्षात ठेवा. आणि हे जे प्रोग्राम्स असतात, हे प्रोग्राम्स काय करतात, संगणकाच्या प्रणालीमध्ये सतत व्हायरसच्या लक्षणांचा शोध घेतात. ओके, आणि जे घातक कोड जर सापडले तर त्याच्याबद्दल सूचना देतात, तसेच व्हायरस नष्ट करण्यासाठी योग्य ती कारवाई सुद्धा हे अँटीव्हायरस प्रोग्राम्स जे असतात ना, ते करतात. हे इथं आपल्याला लक्षात ठेवायचं. ओके, सॉरी. नेक्स्ट बघा,
संगणक विश्वामध्ये दररोज नवनव्या व्हायरसची भर पडत असते. ठीक आहे, असं नाही आहे जेवढे मी तुम्हाला व्हायरसचे एक्झाम्पल दिले तेवढेच व्हायरस आहेत का, नाही, नवीन नवीन व्हायरसची भर पडत राहते. ठीक आहे, पण हे कितीही नवीन नवीन व्हायरस जरी आले ना, तर हे अँटीव्हायरस प्रोग्राम्स असतात ना, हे काय करतात, याचं वेळोवेळी नूतनीकरण केल्यानंतर हे आपलं काम चोख बजावतात. ओके, क्लिअर, समजलं. तर बेसिक इन्फॉर्मेशन आहे, बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला एक्झाममध्ये विचारली जाऊ शकते. नेक्स्ट बघा, आता आपण सगळं बघितलं व्हायरस म्हणजे काय, सायबर गुन्हे म्हणजे काय. ओके, पण आता हे जे सायबर गुन्हे आहेत ना, तर हे सायबर गुन्हे रोखले पाहिजेत की नाही, किंवा सायबर गुन्हे रोखण्याचे काय मार्ग आहेत हे आपल्याला माहिती असले पाहिजेत. तर इथं जर आपण बघितलं तर आपण पहिल्यांदा बुलेट पॉईंट्स बघूया की मजबूत सुरक्षा यंत्रणा. पहिला मुद्दा आहे मजबूत सुरक्षा यंत्रणा, दुसरा आहे पासवर्ड, तिसरा आहे नेटवर्क स्कॅनिंग प्रोग्रामचा उपयोग आणि चौथा आहे एन्क्रिप्शनचा वापर. बघा, सायबर गुन्हे जर रोखायचे असतील तर काय करावं लागेल, सुरक्षा यंत्रणा कशी पाहिजे, मजबूत पाहिजे. ओके, अनधिकृत व्यक्तींना नेटवर्कमध्ये प्रवेश करता येऊ नये, लक्षात घ्या, याच्यासाठी मजबूत अशी सुरक्षा यंत्रणा उभारली जाते. ओके, सामान्यतः याच्यासाठी कशाचा वापर केला जातो, फायरवॉलचा वापर केला जातो, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. याच्यामुळे काय होतं, फक्त जो अधिकृत व्यक्ती आहे किंवा कर्मचारी आहे यांनाच फक्त नेटवर्क आणि संगणक वापरण्याची परवानगी दिली जाते. याला आपण काय म्हणतो, सुरक्षा यंत्रणा मजबूत करणं, फायरवॉलचा वापर करणं. नेक्स्ट बघा, पासवर्ड. संगणकाचा किंवा नेटवर्कचा कोणालाही वापर करता येऊ नयेत. मग आपण आपल्या मोबाईलला पण पासवर्ड टाकतो की नाही, इव्हन आपल्या पीसीला टाकतो, लॅपटॉपला टाकतो. तर इथं पासवर्ड सर्वात लोकप्रिय मार्ग आहे. पासवर्डद्वारे काय केलं जातं, जो युजर आहे ना, तर त्या युजरची ओळख पटवली जाते आणि अधिक सुरक्षेसाठी हा पासवर्ड काय केला जातो, वेळोवेळी बदलला जातो. प्रत्येकजणच बदलतो असं नाही, पण सुरक्षेसाठी पासवर्ड हा वेळोवेळी बदलला पाहिजे असं सांगितलं जातं. ओके, क्लिअर. याच्यामध्ये आता पासवर्ड बघा, कधी कधी आपण आपली डेट ऑफ बर्थ असेल, आपलं नाव असेल, बरोबर, असे पासवर्ड आपण टाकतो. पण जे सेफ पासवर्ड असतात ना, ज्याच्यामध्ये अप्पर केस, लोअर केस, त्याच्यानंतर अंक आणि अक्षर याचा दोन्हींचा वापर करणं योग्य ठरतं. तो पासवर्ड जो असतो तो स्ट्रॉंग पासवर्ड असतो. ठीक आहे, ओके. नेक्स्ट बघा, नेटवर्क स्कॅनिंग प्रोग्रामचा उपयोग. बघा, संगणक किंवा नेटवर्क प्रणालीची तपासणी करणारे प्रोग्राम्स म्हणजे काय, स्कॅनिंग प्रोग्राम. ओके, स्कॅनिंग प्रोग्राम हे प्रोग्राम संगणक प्रणाली आणि सुरक्षा प्रणाली यांच्यातील दोष शोधून त्याच्यावरती उपाययोजना करतात. पासवर्डद्वारे दिली गेलेली सुरक्षा अपुरी आहे का, किंवा व्हायरसपासून धोका आहे का, याची पण तपासणी कोण करतं, याची तपासणी करतं नेटवर्क स्कॅनिंग प्रोग्राम. ओके, तर तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो की नेटवर्क स्कॅनिंग प्रोग्रामचा उपयोग आपण कशासाठी करतो. ओके, त्याच्यानंतर आहे एन्क्रिप्शनचा वापर. बघा, डेटा जर एन्क्रिप्ट केलेला असेल तर ईमेलद्वारे गोपनीय माहितीही पाठवता येते, लक्षात ठेवा, किंवा एन्क्रिप्ट करून आपल्या संगणकावर साठवून जर तुम्ही ठेवलं तरी सुद्धा धोका नसतो. म्हणजे इथे एन्क्रिप्शनचा वापर केला पाहिजे, ठराविक लोकच ते वाचू शकतात. लक्षात आलं. तर हे काय आहेत, सायबर गुन्हे रोखण्याचे मार्ग आहेत. लक्षात ठेवा, तुम्हाला शक्यतो तर एक्सप्लेनेशन जे आहे याच्यावरती क्वेश्चन कमी येतील, फक्त बुलेट पॉईंट लक्षात ठेवा की सायबर गुन्हे रोखण्याचे मार्ग कोणकोणते आहेत. ओके, ज्याच्यामध्ये पासवर्ड, एन्क्रिप्शनचा वापर, नेटवर्कचा आणि प्रोग्रामचा वापर, हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. जस्ट एक मिनिट थांबा. चला, हे तर महत्त्वाचे उपाय सांगितले. याच्या व्यतिरिक्त पण बघा, आपण काय केलं पाहिजे माहिती का, आपल्या वैयक्तिक पातळीवर सुद्धा काही नियम जर पाळले किंवा जर काही प्रिकॉशन घेतली तर हे जे सायबर गुन्हे आहेत ना, यांना आळा घालता येतो. सावधगिरी, प्रतिबंध, संरक्षण आणि जतन ही चतुसूत्री तुम्हाला विचारली जाऊ शकते. सावधगिरी, प्रतिबंध, संरक्षण आणि जतन ही चतुसूत्री वापरून सायबर गुन्हे जे आहेत ना, तर ते थांबवता येतात. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सवय लावून घ्यायची. ठीक आहे, प्रिकॉशनची. ओके, उदाहरणार्थ बघा, आपला फोटो अनोळखी व्यक्तींना पाठवू नये, विशेषतः मुलींनी, स्त्रियांनी. क्रेडिट कार्डचा नंबर असेल, तुमच्या लॉकरचा नंबर असेल, पासवर्ड कुठल्याही साईटवर किंवा ईमेलवरती देऊ नये, किंवा ही माहिती
जवळच्या व्यक्तीला सुद्धा देऊ नका असं सांगतात. नेटवरून पण चोरली जाऊ शकते. ठीक आहे, तर ही काळजी जी आहे ही काळजी आपण घेतली पाहिजे. सर्वात आधुनिक आणि सक्षम अशा अँटीव्हायरस प्रोग्रामचा वापर केला पाहिजे. करतात लोक, सगळेच करतात. ज्या मुलींचे इंटरनेट अकाउंट असतात त्याच्यावरती लक्ष ठेवतात. लहान मुले इंटरनेटवरील आमिषांना, पर्यायाने गुन्ह्यांना लवकर बळी पडतात. इंटरनेटचा वापर करण्याचे दुष्परिणाम आणि धोके मुलांना समजावून सांगितले पाहिजेत. लक्षात ठेवा. ठीक आहे, महत्त्वपूर्ण आणि गोपनीय माहितीचा वेळोवेळी काय केला पाहिजे, आपण इथं बॅकअप ठेवला पाहिजे. साधे सिंपल उपाय जे आपण डे टू डे लाईफमध्ये करतो, बरोबर. म्हणजे प्रत्येक जण करतो असं नाही, पण जनरली नवीन जनरेशनची मुलं मुली करतात. ओके, नेक्स्ट बघा. काही वेळा काय होतं, हे जे सायबर गुन्हे करणारे गुन्हेगार असतात की नाही, तर हे तुमच्या संगणकावर हल्ला करत नाहीत, मात्र तुम्हाला कळू न देता तुमच्या संगणकाचा वापर गुन्हे करण्यासाठी करून घेतात किंवा त्यातील बँकेशी संबंधित आर्थिक व्यवहारांची माहिती मिळवतात. आणि अशी शंका आल्यास आपल्याला काय करायचं आहे, पोलिसांना किंवा बँकेला त्वरित तिथं जाऊन आपल्याला सांगायचं आहे की हे असं असं झालेलं आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. इंटरनेटवरून जर तुम्ही खरेदी करत असाल तर खरेदी करत असताना शक्यतो तर विश्वसनीय वेबसाईट, बघा खूप साऱ्या फेक वेबसाईट आहेत, बरोबर. आपण ॲमेझॉन, फ्लिपकार्ट याच्यावरून घेतो. काही वेबसाईट खूप चांगल्या पण आहेत, काही वेबसाईट फेक आहेत ज्याच्यामध्ये रिटर्न आणि रिफंडचा ऑप्शन नसतो. आकर्षक इमेजेस वगैरे दाखवल्या जातात आणि त्याला आपण बळी पडतो. सो कुठल्या वेबसाईटवर तुम्हाला ट्रस्ट करायचं, जिथं HTTP ट्रस्ट असे जर तिथं तुम्हाला नावं दिसली किंवा चिन्ह दिसली तर अशा साईट्स तुम्ही सुरक्षित मानू शकता. व्यवहारांच्या सुरक्षिततेसाठी विकसित आणि कार्यक्षम तंत्रज्ञान उपलब्ध आहे. तर हे आपल्याला काय करायचं, इथं व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, ओके. बघा आत्तापर्यंत मी जेवढं काही तुम्हाला शिकवलंय काहीच नवीन नाही आहे. कारण का, प्रत्येकजण आज मोबाईल वापरतोय, प्रत्येकजण आज लॅपटॉप PC वापरतोय, इंटरनेट वापरतोय. त्याच्यामुळं बऱ्यापैकी तरी हे आपल्याला माहीत असतं, फक्त फिक्स नावं वगैरे लक्षात ठेवायची असतात. ठीक आहे, सायबर गुन्हे कसे रोखले जाऊ शकतात ते आपण बघितलं. पुस्तकामध्ये तुम्हाला सायबर अपराधासाठी शिक्षा दिलेल्या आहेत. ओके, पुस्तकामध्ये हे सगळं काही पाठ मी तुम्हाला आहे अशा इमेजेस घेतलेत पुस्तकाच्या, जेणेकरून तुमच्या लक्षात यावं की पुस्तकामध्ये हे सगळं आहे. तर सायबर अपराधासाठीच्या शिक्षा बघा, सायबर गुन्हे, ओके, आणि त्यांच्यासाठीच्या शिक्षा यांसाठीच्या माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील तरतुदी कोणत्या आहेत. ओके, माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील तरतुदी विचारल्या जाऊ शकतात तुम्हाला. बघा सेक्शन आहेत ना, ते लिमिटेड सेक्शन आहेत. कुठले बघतोय आपण, माहिती तंत्रज्ञान अधिनियम विचारला जातो सगळ्याच एक्झाममध्ये. जिथं जिथं सिलेबसमध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा पार्ट आहे तिथं तिथं हे तुम्हाला विचारलं जातं. लक्षात ठेवा. ठीक आहे, याच्यामध्ये जे सिलेक्टेड सेक्शन आहेत ना, तर हे सेक्शन आपल्याला काय करायचे, व्यवस्थित करून घ्यायचे आहेत. ठीक आहे, कारण त्याच्यावरती क्वेश्चन बनवू शकतो. सेक्शन 43 काय सांगतो, सेक्शन 43 बघा, सेक्शन 43 संगणक किंवा संगणक प्रणालीचं नुकसान. गुन्हा किंवा अपराध काय आहे, संगणक किंवा संगणक प्रणालीचं नुकसान. शिक्षा काय आहे याच्यासाठी, ज्याचं नुकसान झाले आहे अशा पक्षाला नुकसान भरपाई मिळणे किंवा द्यावी लागणे. ओके, त्याच्यानंतर आहे सेक्शन 44A, गुन्हा किंवा अपराध काय आहे बघा, प्रमाणन प्राधिकरण नियंत्रकाला कोणतेही दस्तऐवज, माहिती, विवरणे इत्यादी देण्यात कसूर करणे किंवा न देता येणे, न देणे, हा आहे गुन्हा किंवा अपराध. शिक्षा काय आहे याच्यासाठी, अशा प्रत्येक कसूरीसाठी किंवा प्रत्येक कसूरी म्हणजे प्रसंगासाठी 1,50,000 रुपयाहून अधिक नसेल इतका दंड. हे लक्षात ठेवावं लागतं. ठीक आहे, सेक्शन लक्षात ठेवा, गुन्हा लक्षात ठेवा आणि शिक्षा पण लक्षात ठेवा. हे माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील सायबर गुन्हे आणि त्यांच्यासाठीच्या शिक्षा आहेत. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे 44B, सेक्शन 44B, गुन्हा किंवा अपराध काय आहे, विनिर्दिष्ट कालावधीमध्ये विवरण फाईल करणे, कोणतीही माहिती, पुस्तके किंवा अन्य दस्तऐवज सादर करणे,
यात कसूर करणे. ठीक आहे. शिक्षा काय आहे? जर अशी कसूर कंटिन्यू चालू राहिली तोपर्यंत प्रति दिवशी 5,000 रुपयाहून अधिक नसेल इतकी रक्कम दंड म्हणून भरावी लागते. ठीक आहे. हे 5,000ची अमाऊंट तुम्हाला दिली आहे ना, त्याच्यावरतीच आपले क्वेश्चन बनतात. त्याच्यानंतर आहे सेक्शन 44C, लेखापुस्तके किंवा अभिलेख ठेवण्यात कसूर करणे गुन्हा. अशी कसूर जर चालू राहिली तर प्रति दिवशी दर 10,000 रुपयापर्यंत अधिक नसेल इतका दंड भरावा लागतो. त्याच्यानंतर आहे सेक्शन 45. बघा, असे अपराध जे आहेत ना, म्हणजे आता 44C पर्यंत आपण स्पेसिफिक अपराध बघितले, पण 45 मध्ये असे अपराध येतील की ज्यांच्यासाठी वेगळी काही शिक्षा नाहीये. म्हणजे जे उर्वरित अपराध, हे वरचे सगळे सोडून उर्वरित अपराध, त्यांच्यासाठी काय शिक्षा आहे बघा. बाधित व्यक्तीला 25,000 रुपयाहून अधिक नसेल इतकी रक्कम नुकसान भरपाई म्हणून द्यावी लागणे, किंवा 25,000हून अधिक नसेल, म्हणजे इथं 25,000, इथं 10,000, इथं 5,000, हे तुम्हाला काय करायचं आहे, व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आहे सेक्शन 65. बघा, संगणक स्रोत दस्तऐवज किंवा संगणक साधन मार्ग दस्तऐवज याच्यामध्ये ढवळाढवळ करणे. 3 वर्षापर्यंत कारावास आहे, किंवा 2 लाख रुपयापर्यंत दंड आहे, किंवा दोन्हीही होऊ शकतं. हे आपल्याला काय करायचं, हे जे सेक्शन आहेत ना, हे सेक्शन व्यवस्थित लक्षात ठेवायचं. आता विद्यार्थ्यांचं म्हणणं, मॅडम खरंच सेक्शनवरती क्वेश्चन येतात का? बघा, क्वेश्चन आल्यानंतर तुम्ही काय करणार, बरोबर. तर आपल्याला थोडीशी ॲडव्हान्स इन्फॉर्मेशन जी आहे ना, तर ती इथं कव्हर करावी लागते. नेक्स्ट क्वेश्चन बघा, सेक्शन 66. सेक्शन 66 मध्ये सेक्शन 43 मध्ये केलेले कुठलेही कृत्य लबाडीनं किंवा अप्रामाणिकपणे केलेले असणे. सेक्शन 43 आपण बघितलाय. इथं 3 वर्षापर्यंतचा कारावास आहे, 5 लाख रुपयाहून अधिक नसेल इतका दंड आहे. तुम्हाला फिक्स अमाऊंट लक्षात ठेवायचे. सेक्शन 66A, संवाद, संप्रेषण, संदेशवहन सेवा यांच्या माध्यमातून आपराधिक संदेश पाठवणं. ओके, याच्यासाठी काय आहे, जर वारंवार असा त्रास दिला तर 3 वर्ष मुदतीपर्यंतचा कारावास आहे. ओके. त्याच्यानंतर आहे 66B, चोरलेली संगणक सामग्री किंवा संवाद किंवा संप्रेषण उपकरणे अप्रामाणिकपणे प्राप्त करणे. याच्यासाठी पण 3 वर्ष मुदतीपर्यंतचा कारावास आहे, 1 लाख रुपयापर्यंत दंड आहे, किंवा दोन्ही आहे. ओके. 66C, ओळख चोरणं, बरोबर. याच्यासाठी 3 वर्ष मुदतीपर्यंत कारावास आहे, 1 लाख रुपये दंड आहे. त्याच्यानंतर आहे सेक्शन 66D. इथे काही कॉन्सेप्च्युअल नाही आहे बघा, सगळं फॅक्च्युअल आहे, हे आपल्याला लक्षातच ठेवायचं. ठीक आहे. संगणक साधन सामग्रीचा वापर करून त्या माध्यमातून तोतयेगिरी करून फसवणूक करणे. याच्यासाठी पण 3 वर्ष मुदतीपर्यंतचाच कारावास आहे, 1 लाख रुपयापर्यंतचा दंड आहे. 66E, खाजगीपणाचं उल्लंघन, 3 वर्ष मुदतीपर्यंतचा कारावास, 2 लाख रुपयांपर्यंतचा दंड, किंवा दोन्ही. क्लिअर. तर हे जे कारावासाची वर्ष आहेत आणि दंड आहे तो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. नेक्स्ट बघा, सेक्शन 66F, थोडंसं इथं ब्लर झालंय, मी इथं लिहिते 66F, सायबर दहशतवाद. हे इम्पॉर्टंट आहे बरं का, हे लक्षात ठेवा, याला IMP करा. सायबर दहशतवाद याच्यासाठी काय आहे, याच्यासाठी आजीवन कारावास आहे, लक्षात ठेवा, आजीवन कारावास. ठीक आहे. 67 आहे, अश्लील मजकूर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रसिद्ध करणे, पाठवणे. याच्यासाठी 5 वर्षे. हे सगळं इम्पॉर्टंट आहे बघा, हे दोन्ही पण इम्पॉर्टंट आहे. 67A, लैंगिक भावना उद्दीपित करणाऱ्या कृत्यांचा अंतर्भाव असणारे साहित्य इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रसिद्ध करणे. याच्यासाठी पहिल्या अपराधासाठी 5 वर्ष का मुदतीचा कारावास, 10 लाख रुपयापर्यंत दंड. दुसरा अपराध 7 वर्ष आणि कारावास. ठीक आहे, 10 लाख रुपये दंड. 67B, लैंगिक भावना उद्दीपित करणाऱ्या कृतीमध्ये लहान मुलांचे चित्रण करणारे साहित्य. जर असं झालं तर इथं पण 5 वर्ष कारावास, 10 लाख दंड. दुसरा अपराध 7 वर्ष कारावास, 10 लाख दंड. पहिले 2 मात्र खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत, लक्षात ठेवा. याच्यानंतर आहे 67
सी, केंद्र सरकारने विहित केलेल्या रीतीने अशा नमुन्यात अशी माहिती जतन किंवा धारण करण्यात मध्यस्थाने उद्देशाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे, याच्यासाठी 3 वर्ष मुदतीपर्यंतचा कारावास आणि दंड आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा 68, उद्देशपूर्वक व जाणीवपूर्वक नियंत्रकाच्या आदेशाचे पालन करण्यात कसूर करणे, याच्यासाठी 2 वर्ष मुदतीपर्यंतचा कारावास आहे, 1 लाख दंड आहे. ओके. 69, वर्गणीदार किंवा मध्यस्थाच्या कोणतीही माहिती अडविण्याच्या किंवा तिच्यावर नजर ठेवण्याच्या किंवा उकल करण्याच्या आदेशाचे पालन करण्यात कसूर होणे. इथं आहे 7 वर्ष मुदतीपर्यंतचा कारावास. ठीक आहे. ओके. 69 ए आहे, मध्यस्थाकडून कोणतीही माहिती जनतेला पाहावयास मिळण्यापासून अवरुद्ध करण्याच्या आदेशाचे पालन करण्यात कसूर करणे. इथं पण आहे 7 वर्ष कारावास. ठीक आहे. 69 बी मध्यस्थाशीच रिलेटेड आहे. इथं ट्रॅफिक डेटा आणि माहिती गोळा करण्याच्या सायबर सुरक्षेसाठी करण्यात आलेल्या तरतुदीचं जर उल्लंघन केलं तर 3 वर्ष मुदतीपर्यंतचा कारावास आहे. हे एकदा वाचून लक्षात राहणार नाही, तुम्हाला वारंवार हे सेक्शन वाचावे लागतील. पुस्तकामध्ये प्रॅक्टिस क्वेश्चन पण दिलेले आहेत, प्रॅक्टिस क्वेश्चन पण तुम्हाला सॉल्व करावे लागतील. ठीक आहे. पुस्तकाची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, लक्षात घ्या. सेक्शन 70 कायद्यातील तरतुदींचं उल्लंघन करून कोणत्याही व्यक्तीद्वारा सुरक्षित संगणक प्रणालीमध्ये प्रवेश मिळवणे किंवा प्रवेश करण्याचा प्रयत्न करणे, याच्यासाठी आहे 10 वर्ष मुदतीपर्यंतचा कारावास आणि दंड. 70 बी आहे, कोणताही सेवा पुरवठादार, मध्यस्थ, डाटा केंद्र, निगम, निकाय किंवा व्यक्ती यांच्याकडून भारतीय संगणक आपत्ती निवारण पथक यांनी मागवलेली माहिती पुरवण्यात किंवा त्यांनी दिलेले आदेश पाळण्यात जर कसूर केली तर 1 वर्ष मुदतीपर्यंतचा कारावास आहे आणि 1 लाख रुपयापर्यंत दंड इथं आहे. त्याच्यानंतर आहे 71, हे कॉमन आहे बघा, असे क्वेश्चन. चुकीची माहिती जर दिली, गुन्हा काय आहे, चुकीची माहिती दिली तर इथं 2 वर्ष कारावास, 1 लाख, सगळीकडे जवळजवळ 1 लाख दंड आहे. गोपनीयता आणि खाजगीपणा हे पण इम्पॉर्टंट आहे, याचा जर भंग केला 2 वर्ष मुदतीचा कारावास आणि 1 लाख दंड. 73, कायदेशीर कराराचा भंग करून माहिती उघड करणे, 3 वर्ष मुदतीचा कारावास. 74, सेक्शन 74, विशिष्ट बाबी खोट्या अथवा चुकीच्या असलेले इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरी प्रमाणपत्र प्रकाशित करणे, जर असं केलं तर काय आहे, इथं 2 वर्ष मुदतीपर्यंतचा कारावास आहे, 1 लाख रुपयापर्यंतचा दंड आहे. सेक्शन 76, कोणताही संगणक, संगणकाची यंत्रणा, फ्लॉपी, कॉम्पॅक्ट डिस्क, टेप डिव्हाइस किंवा त्यांच्याशी संबंधित गोष्टी यांचा वापर ITI ॲक्टमधील नियम, आदेश किंवा विनियम यांचे उल्लंघन करण्यासाठी होणे, या गोष्टी जप्त केल्या जातात. ओके, लक्षात आलं, क्लिअर. चला, तर हे सगळे सेक्शन जे आहेत ना, हे सगळे सेक्शन आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत, जेणेकरून एक्झाममध्ये जर आपल्याला विचारले तर याची उत्तरं आपल्याला मिळाली पाहिजेत. याच्यानंतर आपल्याला जास्तीत जास्त क्वेश्चन राहतात. सायबर सुरक्षा धोरण कधीचं आहे, सुरुवातीला तर विचारलं जातं हे धोरण कधीचं आहे. बघा, सायबर सुरक्षा धोरण हे आहे 2013. ओके, सायबर सुरक्षा धोरण 2013. याच्यामध्ये आपला भारत जो आहे ना, आपल्या भारताच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक स्थैर्यासाठी सायबर सुरक्षा हा विषय तंत्रज्ञानाच्या सतत होणाऱ्या बदलांमुळे अत्यंत महत्त्वाचा बनलेला आहे. क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की कशासाठी हा महत्त्वाचा आहे, कारण आपल्या भारताचं राजकीय, सामाजिक आणि आर्थिक स्थैर्यासाठी, बरोबर. मग जर पुरेशी सुरक्षा नसेल तर या सुरक्षेअभावी काय होतं, सायबर क्षेत्रातील सर्व यंत्रणा बळी पडू शकते. म्हणूनच इथं काय केलेलं आहे, इथं आपल्याला सायबर सुरक्षेचा व्यापक आणि सखोल विचार आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटनं केलेला दिसतो. आणि जुलै 2013 मंथ पण लक्षात ठेवा, जुलै 2013 मध्ये नवीन सायबर सुरक्षा धोरण जाहीर केले आहे. आणि या पहिला क्वेश्चन तर सायबर सुरक्षा धोरण कधी जाहीर केलं, आणि पुढचा क्वेश्चन असेल की या धोरणाची वैशिष्ट्ये काय आहेत. ठीक आहे, बघा, या धोरणाची काही ठळक वैशिष्ट्ये आपल्याला इथं दिसतात, विचारली जाऊ शकतात. पहिलं वैशिष्ट्य आहे की
सरकार, उद्योग आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यासाठी, फक्त सरकारसाठीच नाही, सरकार असेल, उद्योग असेल आणि सर्वसामान्य नागरिक असतील यांच्यासाठी जे सायबर क्षेत्र आहे ना, तर ते सायबर क्षेत्र अधिक सुरक्षित करणे. ठीक आहे, ओके. सायबर सुरक्षेसंदर्भात होणारे हल्ले लक्षात घेऊन त्यावर तात्काळ उपाय करण्यासाठी कायमस्वरूपी कार्यरत राहणारी यंत्रणा राष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवरती निर्माण करणे. ओके, हे जे वैशिष्ट्य आहे हे पण वैशिष्ट्य तुम्हाला इथे काय करायचं आहे, व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. पुढचं वैशिष्ट्य काय आहे बघा. पुढचं वैशिष्ट्य आहे की इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होणाऱ्या अर्थव्यवहार. आता सगळं डिजिटल झालंय, बरोबर. गुगल पे, फोन पे आपण वापरतो. तर हे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होणारे जे अर्थव्यवहार आहेत ना, यांना अधिक सुरक्षित बनवण्यासाठी विशेष उपाययोजना करणे हा या सायबर कायद्याचा एक हेतू आहे. त्याच्यानंतर सायबर गुन्हेगारीला प्रतिबंध करणे, जे गुन्हे घडतात या गुन्हेगारीला प्रतिबंध करणे. तर सायबर गुन्हेगारीला प्रतिबंध करणे आणि अशा गुन्ह्यांना योग्य शिक्षा मिळणे याच्यासाठी कायद्यामध्ये आवश्यक बदल करणे. ठीक आहे, ओके. सर्व सरकारी आणि खाजगी आस्थापनांमध्ये बघा, जेवढे काही सरकारी आणि खाजगी आस्थापना आहेत ना, त्याच्यामध्ये सायबर सुरक्षेकडे विशेष लक्ष पुरवण्यासाठी मुख्य सुरक्षा अधिकारी, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, तुम्हाला इथं क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की सायबर सुरक्षा याच्यासाठी कोणत्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाते. तर इथं मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी हे पद जे आहे, हे पद या कायद्यानं निर्माण केलेलं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, ओके. देशामधील सायबर सुरक्षा एकसमान प्रकारे कार्य करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर समन्वयक यंत्रणेची, ज्याला आपण नोडल एजन्सी म्हणतो, निर्मिती करणे. ठीक आहे. तर हे 6 वैशिष्ट्ये जे आहेत ना, ही 6 वैशिष्ट्ये आपण कशाची बघितली, ही 6 वैशिष्ट्ये आपण सायबर सुरक्षा धोरण जे आहे 2013चं त्याची पाहिलेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 याच्यावरती पण बेसिक लेवलचे क्वेश्चन, थोडेसे क्वेश्चन पण आपण घेऊया, पण तुम्ही पुस्तक मागवा, पुस्तकामध्ये क्वेश्चन तुम्हाला भरपूर दिलेले आहेत. तर माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000, आता याच्यामध्ये बघा, प्रस्तावनेमधून तुमच्या लक्षात येईल की माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपण बघितले की अगदी ग्रामीण भागापर्यंत पण, म्हणजे सगळीकडेच तुम्हाला संगणकाचा वापर सुरू झालेला दिसतो, बरोबर. त्याच्यासोबतच गुन्हे पण घडू लागलेत, म्हणजे चांगल्या कामासाठी वापर होतोय, वाईट कामासाठी पण होतोय. खास वेगळ्या कायद्याची गरज निर्माण झाली, बरोबर. त्याच्यासाठी केंद्र सरकारनं काय केलं, इथं हा नवीन कायदा अंमलात आणलेला आपल्याला दिसून येतो. या कायद्याला काय म्हटलं जातं, सायबर लॉ असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, हा जो कायदा आहे या कायद्याला सायबर लॉ म्हटलं जातं. आता या सायबर लॉचा उद्देश काय आहे लक्षात घ्या, सगळीकडे लागू आहे. पहिल्यांदा तर लक्षात ठेवा, हा जो सायबर लॉ आहे केंद्र सरकारचा आहे, संपूर्ण भारताला लागू आहे. तर माहिती तंत्रज्ञानाची जागतिक व्याप्ती पाहता जर एखाद्या व्यक्तीनं, लक्षात घ्या, भारताच्या बाहेर त्या कायद्याचं उल्लंघन केल्यास अथवा कायद्याखाली अपराध केल्यास त्या व्यक्तीसही हा कायदा लागू होतो. हे महत्त्वाचं आहे. तुम्हाला इथूनच क्वेश्चन विचारला जातो, जर भारताच्या बाहेर अपराध केलं तर काय, भारताच्या बाहेर जरी अपराध केलं तरी सुद्धा हा कायदा लागू होतो. हे या कायद्याचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे जे मुख्य वैशिष्ट्य आहे ना, ते मुख्य वैशिष्ट्यच तुम्हाला इथं विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. अंमलबजावणी कधीपासून आहे या कायद्याची, अंमलबजावणी दिनांक 20 जून 2004. लक्षात घ्या, 20 जून 2004 पासून हा कायदा अंमलात आलेला आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला ज्या व्याख्या आहेत ना, म्हणजे कलम आहेत. पहिल्यांदा तर कायदा कधीचा आहे, कायद्याचं मुख्य वैशिष्ट्य, कायदा कधीपासून लागू झाला किंवा अंमलबजावणी झाली, आणि मग नंतर तुम्हाला कलम 2 वरती क्वेश्चन विचारला जातो. कलम 2 मध्ये दिलेल्या आहेत व्याख्या. तर काय व्याख्या आहे आपण बघूया कलम 2 मध्ये. बघा, ज्या आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहेत तेवढ्याच आपण बघणार आहोत. कलम 2 ड आहे. कलम 2 ड, डिजिटल सिग्नेचर किंवा सांकेतिक सही. डिजिटल सिग्नेचर किंवा सांकेतिक सही. बघा, डिजिटल सिग्नेचर म्हणजे
ई अभिलेखावर डिजिटल सही करून ते अधिकृत करण्याच्या प्रयोजनासाठी एखाद्या व्यक्तीने अंगीकारलेले कोणतीही शास्त्रीय पद्धत किंवा काय आपण पण करतो की नाही, डिजिटल जे डॉक्युमेंट असतात ईमेलद्वारे वगैरे येतात त्याच्यावरती आपण सही करतो. ठीक आहे, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. हे या सायबर लॉमध्ये कोणत्या आर्टिकलमध्ये आहे? आर्टिकल 2D मध्ये आहे. ओके. त्याच्यानंतर कलम 2J संगणक नेटवर्क किंवा संगणक जाळे. संगणक नेटवर्क किंवा संगणक जाळे. बघा, जेव्हा एक किंवा अधिक संगणक सॅटेलाइट, मायक्रोवेव्ह, टेरेस्ट्रियल लाईन किंवा इतर कम्युनिकेशन माध्यमामार्फत जर जोडले असतील, बरोबर, किंवा इंटरकनेक्शन सलगपणे असलेल्या किंवा नसलेल्या दोन किंवा अधिक परस्परांना जोडलेल्या संगणकाचा समावेश असलेल्या टर्मिनल्स किंवा कॉम्प्लेक्स मार्फत परस्परांना जोडले जातात, त्याला संगणक नेटवर्क म्हटलं जातं. वन लाइनर एखादं सेंटेन्स देऊ शकतात की संगणक नेटवर्क कशाला म्हटलं जातं. ठीक आहे, ओके. हे तुम्हाला कलम 2J मध्ये दिलेलं आहे. कलम 2F मध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला? असिमेट्रिक क्रिप्टो सिस्टीम. असिमेट्रिक क्रिप्टो सिस्टीम म्हणजे काय? लक्षात घ्या, जी डिजिटल सही असते ना, तर या डिजिटल सहीसाठी प्रायव्हेट की आणि डिजिटल सहीची पडताळणी करण्यासाठी पब्लिक की यांचा समावेश असलेली सिक्युअर की पेअर पद्धती होय. तर हे प्रायव्हेट की आणि पब्लिक की कशाशी संबंधित आहे? डिजिटल सहीशी संबंधित आहे. ओके, लक्षात येईल. त्याच्यानंतर आहे कलम 2L. काय आहे बघा? कलम 2L संगणक यंत्रणा. संगणक यंत्रणा म्हणजे इनपुट आउटपुट आधार साधनांसह कार्यक्रम पार पाडण्याजोगे म्हणजे प्रोग्रामेबल आणि बाह्य फाईल्स बरोबर वापरण्यास योग्य नसतात. कॅल्क्युलेटर्स वगळून ज्याच्यामध्ये संगणक प्रोग्राम्स, इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रक्शन, इनपुट आधारित सामग्री यांचा जिथं समावेश असतो ना, तर तो संग्रह जो असतो ना, त्याला आपण काय म्हणतो? संगणक यंत्रणा म्हणतो. ठीक आहे, ओके. तर कलम 2D, 2J, 2F आणि 2L व्यवस्थित लक्षात ठेवा. रिव्हिजन करावी लागते, एकदाच वाचलं तर लक्षात राहणार नाही. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट एक्झामसाठी कलम 3 डिजिटल सही. बघा, इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डचे अधिप्रमाणन कलम 3 अनुसार डिजिटल सही इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डचे अधिप्रमाणन म्हणजे काय? बघा, कोणत्याही वर्गणीदाराने आपली डिजिटल सही जोडून अधिप्रमाणित केलेले इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड AC सिस्टीम आणि ह्या.श या दोन पद्धतीने इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डचे अधिप्रमाणन करतात. कोणतीही व्यक्ती वर्गणीदाराच्या पब्लिक कीचा वापर करून रेकॉर्ड तपासू शकते. प्रायव्हेट की आणि पब्लिक की या दोन्ही मिळून की पेअर तयार होते. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, विचारलं जाऊ शकतं. प्रायव्हेट की आणि पब्लिक की या दोन्ही मिळून डॅश डॅश तयार होते, की पेअर तयार होते. ठीक आहे, ओके. आणि मग आपल्याला वाटतं की अरे हा क्वेश्चन कुठून विचारलाय, समजतच नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे कलम 43 संगणक, संगणक यंत्रणा इत्यादीस नुकसान पोहोचवल्यास शिक्षा. बघा, कायद्याच्या कलम सायबर लॉ कायदा कलम 43 अ ते ह इथं तुम्हाला संगणक, संगणक यंत्रणा, संगणक नेटवर्क याचा मालक किंवा प्रभारी व्यक्ती यांच्या परवानगीशिवाय जर तुम्ही कृती केल्या, कोणती कृती? जर नेटवर्कमध्ये प्रवेश केला किंवा प्रवेश मिळवला किंवा त्याच्यातून कोणतीही माहिती उतरून लिहून घेतली, कॉपी केली, नक्कल केली, स्टोअर केली किंवा व्हायरस घुसवला किंवा डेटा असेल किंवा कम्प्युटर प्रोग्राम्स असतील याचं नुकसान केलं, बरोबर, त्या ठिकाणी असलेल्या व्यक्तीला प्रवेश नाकारला, तर हे सगळं आपल्याला काय करायचं इथं लक्षात ठेवायचं आहे. कलम 43 मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. आता हे सगळं तुम्हाला विचारणार नाही, तुम्हाला बुलेट पॉईंट विचारतील की कलम 43 मध्ये काय आहे? संगणक, संगणक यंत्रणा इत्यादींना नुकसान पोहोचवल्यास शिक्षा. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, कलम 65 काय आहे बघा? संगणक दस्तऐवजामध्ये ढवळाढवळ करणे. कलम 65 काय सांगतं? संगणक दस्तऐवजामध्ये ढवळाढवळ करणे. बघा, संगणक कार्यक्रम, संगणक यंत्रणा, नेटवर्क इथं दस्तऐवज जाणीवपूर्वक, हेतुपुरस्पर लपवेल किंवा नष्ट करेल, फेरफार करेल, तर त्याला किती इथं शिक्षा आहे? सायबर लॉनुसार 3 वर्ष कैदेची शिक्षा. दंड किती आहे? 2 लाख रुपये दंड आहे. ओके. संगणक यंत्रणा जी आहे ना, तर या संगणक यंत्रणेचा भेद करणे,
कलम 66 ज्याला आपण हॅकिंग म्हणतो, तर एखादी व्यक्ती जनतेला किंवा कोणत्याही व्यक्तीला नुकसान, हानी वगैरे व्हावे या उद्देशाने संगणकातील कोणतीही माहिती नष्ट करेल किंवा कोणतीही माहिती वगळेल किंवा त्यात फेरफार करेल किंवा माहितीचे मूल्य, उपयुक्तता कमी करेल किंवा कोणत्याही मार्गाने घातक परिणाम करेल, तर तिने संगणक यंत्रणाचा भेद केला किंवा हॅकिंग केलं असं समजण्यात येईल. ओके, तर हे कोणत्या आर्टिकलमध्ये दिले ते लक्षात ठेवा. एक्सप्लेनेशन तुम्ही लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, कारण का इतकं डीपमध्ये शक्यतो तर क्वेश्चन विचारले जात नाहीत. ओके, संपूर्ण महिला आणि बालविकास या पुस्तकामध्ये आपल्याला हे दिलेलं आहे. शिक्षा काय आहे बघा, जर तुम्ही हॅकिंग केलं तर शिक्षा काय आहे, 3 वर्ष कैद आहे, 2 लाख रुपये दंड आहे. ओके, त्याच्यानंतर आहे आर्टिकल 67, अश्लील मजकूर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात जर प्रसिद्ध केला, ठीक आहे, तर इथं 5 वर्ष कैदेची शिक्षा, 1 लाख रुपये दंड, 10 वर्ष दुसरा अपराध, 10 वर्ष शिक्षा, 2 लाख दंड. पाठीमागं पण आपण अशा पद्धतीच्या तरतुदी बघितल्या होत्या. 78 गुन्हे तपास करण्याचा अधिकार कुणाला असतो विचारलं जाऊ शकतं तुम्हाला, कोणत्या कलमानुसार, पोलीस उपअधीक्षकाला, कलम 78 नुसार. ओके, म्हणजे DYSP, SP यांना. कलम 80 संशयित ठिकाणी प्रवेश करण्याचे, झडती घेणे, वॉरंटशिवाय अटक करण्याचे अधिकार कुणाला असतील, पोलीस अधीक्षक दर्जाचा अधिकारी किंवा जर सेंट्रल गव्हर्नमेंटनं या कामासाठी खास अधिकार दिलेले केंद्र शासनाचे आणि राज्य शासनाचे अधिकारी यांना कोणतेही संशयित ठिकाणी प्रवेश करण्याचे, झडती घेण्याचे, अपराध केलेल्या व्यक्तीला वॉरंटशिवाय अटक करण्याचे अधिकार आहेत का? आहेत. त्याच्यानंतर आहे कलम 85, कंपनीने अपराध केल्यास शिक्षा. ओके, एखाद्या कंपनीने जर अपराध केला, गुन्हा केल्यास ती कंपनी शिक्षेस पात्र आहे. म्हणजे कंपनीतील जबाबदार व्यक्ती, संचालक असतील, व्यवस्थापक, अधिकारी यांच्या संमतीने किंवा दुर्लक्षित केल्यास तो गुन्हा घडला असेल तर अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाते. ते सगळे शिक्षेला पात्र असतात. ओके, समजलं बघा. हे कायदे वगैरे आहेत ना, हे कायदे थोडेसे लक्षात ठेवायला तुम्हाला डिफिकल्ट वाटू शकतात, पण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं हे कायदे खूप जास्त महत्त्वाचे आहेत. तर सेशन कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. याच्यावरचे क्वेश्चन जे आहेत ना, क्वेश्चन आन्सर तुम्हाला बुकमध्ये दिलेले आहेत. एखादं सेशन आपण त्याच्यावरती पण घेऊया. ज्या विद्यार्थ्यांना पुस्तक मागवताना अडचणी येतील, शक्यतो तर अडचणी येतच नाही, कारण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बुकची लिंक दिलेली आहे. सॉरी, Amazon, फ्लिपकार्टवरती पण पुस्तकं अवेलेबल आहेत, ऑफिशियल वेबसाईटवरती पण आहेत. आणि जर तुम्ही पुण्यात राहत असाल तर केसागर बुक हाऊसला भेट देऊन तुम्ही पुस्तक परचेस करू शकता. जर काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी नक्की रिप्लाय देईन. थँक्यू.